नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान अशी स्वीट डिश बनवायची आहे, अतिशय टेस्टी लागते। तर आज आपण ब्रेड पासून स्वीट डिश बनवत आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला स्वीट डिश बनवण्यासाठी ब्रेड घेतले, सेवया घेतल्या, मी पिठी साखर, पिस्ता, काजू आणि बदामचे काप घेतले। तर आता पहिले आपण दूध आटवून घेऊया। तर आता आपण दूध आटवून घेऊया। थोडं पाणी घालायचे, अगदी थोडं दूध घालायचं। तर आपल्याला जास्त प्रमाणात आटवायचे नाही, अगदी थोडंसं आटवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची। तर अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दूध आटवून घ्यायचे। तर जास्त प्रमाणात नाही, मी अगदी थोडंसं दूध आटवणार आहे। तर अगदी थोडंसं मी दूध आटवून घेतलंय। तर आपल्याला काय करायचं, आता इथं कस्टर्ड पावडर घालायची। तर मी कस्टर्ड पावडर अगोदरच इथं दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली। तर 2 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतली। तर थोडंसं थंड दूध घ्यायचं आहे आपल्याला कस्टर्ड पावडरसाठी। इथं कस्टर्ड पावडर घालायची आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर आता इथं आपल्याला साखर घालायची। बघा, अर्धी वाटी साखर घेतली मी इथं। तर गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। वेलची पावडर घालायची 1 चमचा। बघू शकता छान असं घट्ट दूध तयार झाले। तर जास्त प्रमाणात आपल्याला घट्ट करायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर बऱ्यापैकी घट्ट दूध होतंय। तर इथं आता थोडंसं आपल्याला पिस्ता घालायचा आहे, अगदी थोडासा मी इथं पिस्ता घालणार आहे। अगदी व्यवस्थित इथं मी दूध तयार करून घेतलंय, बघू शकता तुम्ही टेक्स्चर। तर आता इथं गॅस बंद करायचंय आपल्याला आणि साईडला ठेवायचंय दूध थंड होण्यासाठी। तर आपल्याला इथं आता शेवया व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। तूप घालायचे। इथे मी 2 चमचे तूप घेतले। आता आपल्याला या सेवया अशा अगदी हळूच हाताने बारीक करून घ्यायच्या थोड्याशा। आणि अगदी व्यवस्थित भाजून घ्यायच्या तुपामध्ये। तर अगदी छान अशी मिठाई तयार होते घरच्या घरी। ब्रेड आणायचे आणि ह्या पद्धतीने मिठाई तयार करायची, अतिशय छान लागते खायला आणि अगदी सोपी पद्धत आहे। अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। छान असा खमंग वास येतोय। अगदी व्यवस्थित भाजून घेतली इथं, एकदम छान कलर आला। तर आता इथं आपल्याला काय करायचंय की थोडंसं दूध घ्यायचंय आणि इथं मी मलाई घेतली दुधाची। व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचंय। तर आपल्याला इथे आता साखर घालायची। पिठी साखर घेतली मी। तर इथं मी 1.5 चमचा पिठी साखर घातली।
आणि दुधामध्ये साखर घातली तर जास्त प्रमाणात गोड हे करायचे आहे. इथं काजू बदाम आणि पिस्ता घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. परफेक्ट असं आपलं सारण तयार झाले रोल बनवण्यासाठी. तर गॅस बंद करूया. तर इथे मी 7 ब्रेडचे तुकडे घेतले. तर हे साईडनी कडा कापून घेतले मी. हे बघा अगदी व्यवस्थित साईडने आपल्याला कट करून घ्यायचे. तर आता आपल्याला काय करायचंय की व्यवस्थित आपल्याला थोडंसं हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचे, अगदी हलक्या हाताने. तर ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे. तर इथं अगदी व्यवस्थित मी सर्व ब्रेड व्यवस्थित लाटण्याने प्रेस करून घेतले. तर आता आपल्याला जे सारण तयार केले आपण ते व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा आहे त्याचा. तर असं ब्रेड घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण जे शेवयांचं जे सारण तयार केलंय ना ते असं आपल्याला भरून घ्यायचे आणि अगोदर आपल्याला असा रोल तयार करायचा आहे. अगदी हळूच या पद्धतीचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. तर अगदी थोडासा इथं पाणी लावून घ्यायचे. तर अगदी व्यवस्थित इथं मी ब्रेडचे रोल तयार करून घेतले. तर आपल्याला आता तुपामध्ये व्यवस्थित ते फ्राय करून घ्यायचे आहे. तूप घालायचे आपल्याला. तर शेवया मी फ्राय केल्या होत्या त्याच पॅनमध्ये मी तूप गरम होत ठेवले. तर अगदी हळूच आपल्याला हे रोल तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. छान असा कलर चेंज करायचा आहे आपल्याला, ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित फ्राय करून झाले. काढून घ्यायचे आपल्याला प्लेटमध्ये. तर असेच आपण सर्व रोल व्यवस्थित फ्राय करून घेऊ. तर पुन्हा एकदा तूप घालायचंय. आणि व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर अगदी व्यवस्थित मी हे ब्रेड रोल तुपामध्ये फ्राय करून घेतले. तर आता आपण छान असं स्वीट डिश तयार करू. तर आता एक अशी प्लेट घ्यायची आपल्याला आणि प्लेटमध्ये एक एक रोल असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आपण जे दूध तयार केले ना तर अगदी व्यवस्थित आपल्याला दूध घालायचं आहे याच्यावरती. बदाम काप घालायचे थोडेसे, पिस्ता, तर अगदी झटपट असा आपला शाही ब्रेड रोल तयार झालाय. छान अशी स्वीट डिश तयार झाली. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.